चिरमुरे तयार करणे हा उद्योग 19व्या शतकात भारतातील अनेक भागात सुरू झाला. ग्रामीण महाराष्ट्रात छोटे उद्योजक चिरमुरे बनवून विकू लागले, ज्यामुळे सुशीला हा पदार्थ अधिक लोकांपर्यंत पोहोचला. पूर्वीच्या काळी एका लहान खेड्यात सुशीला नावाची स्त्री राहायची. ती अतिशय गरीब होती, पण तिच्या स्वयंपाक कौशल्याने ती प्रसिद्ध होती. एके दिवशी तिच्या घरी अचानक पाहुणे आले, पण घरात काही शिजवलेले नव्हते. तिने घाबरून न जाता उपलब्ध असलेल्या चिरमुरे, हरभरा डाळ, शेंगा, कांदा, मिरची, मीठ आणि थोड्या प्रमाणात तेलाचा वापर करून झटपट एक पदार्थ तयार केला. सर्व पाहुण्यांना हा पदार्थ इतका आवडला की त्यांनी तिची खूप प्रशंसा केली आणि तिला विचारले, हा पदार्थ काय आहे? सुशीलाने सहजतेने उत्तर दिले की ही माझी सुशीला आहे. तिथून पुढे या पदार्थाला चिरमुऱ्याची सुशीला म्हणू लागले. हा पदार्थ बनवण्यासाठी भिजवलेले चिरमुरे, शेंगा, हरभरा डाळ, कांदा, कोथिंबीर, हिरवी मिरची, लिंबाचा रस, मीठ, साखर आणि तेल च्या प्रमाणात होऊन